माझ्या पालकांना वाटतं की मी एक राक्षस आहे, कारण मी माझ्या भावाच्या अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिला. अनेक वर्षे माझ्या मोठ्या भावाने माझं आयुष्य नरक बनवलं होतं. आमची प्रत्येक चर्चा एका जाळ्यासारखी असायची. जर आम्ही कामाबद्दल बोललो, तर तो मला आठवण करून द्यायचा की आपल्या दोघांपैकी फक्त एकाचीच खरी करिअर आहे. जर पैशांबद्दल बोललो, तर तो म्हणायचा की मी नशीबवान आहे की माझ्या गर्लफ्रेंडने माझे अपयश सहन केले. तो या सगळ्याला एक विनोद म्हणून मांडायचा आणि जर मी वैतागलो, तर तो म्हणायचा की मला विनोदाची जाणच नाही. 2 वर्षांपूर्वी मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यावर होतो. माझी नोकरी गेली होती आणि मी कर्जाच्या डोंगराखाली दबला होतो. एका फॅमिली डिनरला त्याने फक्त माझी चेष्टा केली नाही, तर त्याने थेट माझ्यावर प्रहार केला. सर्वांसमोर त्याने आपल्या पालकांना सांगितलं की त्यांनी मला वाढवण्यात आपला वेळ वाया घालवला आणि जर तो त्यांच्या जागी असता, तर त्याला माझ्यासारखा मुलगा असल्याची लाज वाटली असती. मी तिथून निघून गेलो आणि त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर आम्ही पुन्हा कधीच बोललो नाही. मग काही महिन्यांपूर्वी एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. मी पूर्णपणे हादरलो होतो, पण जेव्हा अंत्यसंस्काराची वेळ आली, तेव्हा मी तिथे जाण्याचे साहस करू शकलो नाही. जेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षणी त्याने माझा अपमान केल्याची आठवण माझ्या मनात होती, तेव्हा मी तिथे उभा राहून सगळं काही ठीक आहे असं नाटक करू शकलो नाही. आता माझे आई वडील म्हणतात की अंत्यसंस्कार त्याच्यासाठी नव्हते, तर मागे राहिलेल्या लोकांसाठी होते. तिथे न गेल्यामुळे त्यांना वाटतंय की मी एक अत्यंत वाईट माणूस आहे आणि आता मलाही वाटू लागलं आहे की कदाचित तेच बरोबर आहेत.